नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अशी काही रेसिपी दाखवणार आहे. पौष्टिक झिरो मैदा गव्हाचे नूडल्स मुलांच्या डब्यात द्यायला किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी. आणि हॉटेलमध्ये बनवतात तशीच अगदी सेम टू सेम तशाच प्रकारे मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवणार आहे. तर जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला आपण सुरुवातच करूया. मी याचे प्रमोशन नाही करत आहे, फक्त तुम्हाला दाखविण्यासाठी मी कुठले नूडल्स घेतले ते दाखवते. झिरो मैदा नूडल्स हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. याला फक्त थोडंसं मधोमध फोडून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं, फक्त 3-4 तुकडे असे मोठे मोठे करून घ्यायचे. तुकडे जर का बारीक केले ना तर मोठे मोठे नूडल्स आपल्याला खाता येणार नाही. तर आता काय करायचं, पाणी उकळायला ठेवायचं. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं, थोडंसं तेल घालायचं, नंतर त्याच्यामध्ये हे नूडल्स टाकून द्यायचे. आपोआप पदार्थाचे सुटले जातात. हे बघा कसं सुटसुटीत झाले आहे आणि जरासुद्धा एकमेकांना नाही चिकटली. आणि शिजले की नाही ते सुद्धा चेक करायचे. छान आता हे शिजवून झाले. आता याला ताबडतोब चाळणीतून लगेच गाळून घ्यायचे आहे. हे नूडल्स हेल्दी का आहे, कारण हे गव्हाचे पिठाचे बनवलेले आहेत. मैद्याचा जरासुद्धा याच्यामध्ये वापर नाही, म्हणूनच तुम्हाला मी ते पॅकेट दाखवले. आता पूर्णपणे नूडल्स चाळणीमध्ये गाळून घेतल्यानंतर नूडल्स टाकायच्या अगोदर कधी पण उकळी आलेल्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि थोडेसे तेल घालायचे, म्हणजे एकमेकांना नूडल्स चिटकत नाही आणि सुटसुटीत होतात. आता हे पाणी जे आहे ना शिल्लक, ते फेकायचे नाही आहे. या पाण्यामध्ये आपल्याला इतर भाज्या जरा वाफवून घ्यायच्या आहेत. नूडल्स जर का हॉटेलसारखे बनवायचे असतील ना तर अशा 3 रंगाच्या मिरच्या घ्यायच्या. मिरचीचा मधला भाग कापून घ्यायचा, व्हाईट रंगाचा असतो तो, आणि त्याच्यानंतर त्याला असे पातळ पातळ उभे असे काप करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी सर्व मिरच्या कापून घेतल्या आहेत. एक कोबी पाव किलोचा असेल, आता पाव किलोचा अर्धा कोबी तो सुद्धा असाच पातळ आणि उभा चिरून घ्यायचा, पातळ एकदम पाहिजे. तर अशा प्रकारे छान पातळ कोबी कापून घ्यायचा. कांद्याची जुडी, एक मोठी जुडी घ्यायची चांगली, त्याला चांगलं मध्ये चिरून, कारण मध्ये चिरायचं कारण का माहिती आहे का, कारण ती कापायला खूप सोपी जाते आणि धुवायलासुद्धा सोपी जाते. आता कांद्याची पातसुद्धा जास्त मोठी न कापता एकदम पातळ कापायची छान अशी. इथे मी 2 रंगाच्या झुकिनी घेतल्या आहेत, एक पिवळी आणि एक हिरवी. त्यातला फक्त आपल्याला अर्धा अर्धा भागच घ्यायचा आहे. झुकिनीचे वरचे साल नाही काढायचे, फक्त स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि असे पातळ उभे काप करून घ्यायचे. तुम्हाला माहीत आहे का, झुकिनीची भाजीसुद्धा बनवितात. नूडल्सचे जे पाणी शिल्लक ठेवले होते त्याच्यामध्ये ही झुकिनी घालून द्यायची आणि वाफवून घ्यायची आहे. ब्रोकोलीसुद्धा उकळत्या पाण्यामध्ये घालून 5 मिनिटं उकळी आल्यानंतर तिला काढून घ्यायचे. आता काढून घेतल्यानंतर आता तुम्हाला इतर मी साहित्य दाखवते. वाफवून घेतलेले नूडल्स, बाजूला आपली कांद्याची भाजी, कोबी आणि कलरफुल 3 मिरची. दुसऱ्या प्लेटमध्ये वाफवून घेतलेल्या भाज्या आहेत, ब्रोकोली आहेत, एक गाजर घेऊन त्याचेसुद्धा पातळ काप करून घेतले, झुकिनी वाफवून घेतल्या, पातीचा सफेद कांदासुद्धा चिरून घेतला, शेंगदाणे भाजून टरफले काढून घ्यायची आणि 50 ग्रॅम हिरवे मूग मोड आलेले, थोडेसे मोड आलेले तरी चालतील किंवा जास्त मोड आलेले अतिउत्तम. एक चांगली मोठी लसणाची कांडी घेऊन ती बारीक चिरून घ्यायचे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा 7-8 घेऊन मध्ये चिरून घ्यायच्या. आता हे झाले सर्व नूडल्सचे साहित्य. नूडल्स बनवताना भांडं चांगलं मोठं घ्यायचं, कारण ते चांगलं मिक्स करता आलं पाहिजे. तेल चांगले कडकडीत गरम झाले, गॅस कमी करून लगेच त्याच्यामध्ये पातीचा कांदा घालून घ्यायचा, लसूण घालून घ्यायचा. लसूण आणि कांदा ब्राऊन रंगाचा नाही झाला पाहिजे, अशा प्रकारे हलकासा फक्त कच्चेपणा जावा एवढासा परतून घ्यायचा. 1-2 सेकंद परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गाजर घालून 1 ते 1.5 सेकंद त्याला परतून घ्यायचे. त्याच्यानंतर गाजर परतून झाल्यावरती आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत ब्रोकोली. ब्रोकोलीसुद्धा थोडीशी परतून घ्यायची. ब्रोकोली परतून झाल्यानंतर मोड आलेले मूग घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवून ह्याला परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये कोबी घालून घ्यायचा, पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे. असे एक एक करूनच भाजी घालून घ्यायची आहे. मिरच्या घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा 1 सेकंद चांगले परतून घ्यायचे. त्याच्यानंतर कांद्याची पात घालून घ्यायची.
कांद्याची पात घातल्यानंतर पाव चमचा साखर घालून घ्यायची. साखर फार महत्त्वाची आहे. साखर घातल्याने भाज्यांचा रंग छान टिकून राहतो आणि चवही खूप छान लागते. सर्व साहित्य छान परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर चांगले मी 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घेतले. मीठ आणि साखर सर्व भाज्यांना सारखीच लागली पाहिजे अशा प्रकारे चांगले परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये वाफवून घेतलेली झुकिनी घालून घेतली आणि पुन्हा एकदा 1 सेकंद चांगले परतून घ्यायचे. एक महत्त्वाचे, या सर्व भाज्या करताना किंवा परतून घेताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा. आता याला भाजीला बघा थोडे पाणी सुटले आहे. हे पाणी पूर्णपणे अशा प्रकारे जळून द्यायचे. जरासुद्धा याच्यामध्ये पाणी राहता कामा नये. पाणी पण चांगले जळून गेले. भाजी आता छान परतून झाली. आता याच्यामध्ये सोया सॉस घालायचा आहे 1 चमचा. पुन्हा एकदा भाजी खालीवर करून चांगली परतून घ्यायची. आता याच्यामध्ये घालायचे आहे 3 चमचे चिली सॉस घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवूनच परतून घ्यायची आहे. अजूनपर्यंत मी गॅसची फ्लेम जरासुद्धा मोठी नाही केली. मंद आचेवरती सर्व भाज्या शिजवून घेतल्या. सॉससुद्धा आता घालून झाले. आता याच्यामध्ये नूडल्स घालून घ्यायचे. नूडल्स पूर्ण न घालता अर्धे अर्धे करून घालायचे, म्हणजे भाज्या चांगल्या मिक्स होतात आणि परतायलासुद्धा आपल्याला सोपे जाते. तर अशा प्रकारे कलथ्याने पहिले खालीवर करून थोडेसे चांगले परतून घ्यायचे. नंतर जे शिल्लक राहिलेले नूडल्स होते ते आता पूर्णपणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता परतण्यासाठी काय करायचे, दोन्ही हातामध्ये चमचा किंवा कलथा घेऊन नूडल्स आणि भाजी एकत्र करून चांगले मिक्स करून घेतल्यानंतर तयार आहेत आपले गरमागरम हेल्दी गव्हाचे नूडल्स. वरून हिरवी कांद्याची पात घातली की चव अगदी मस्तच लागते आणि त्याच्याबरोबर भाजलेले वरतून शेंगदाणे घालून द्यायचे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना ही चव कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खात रहा आणि आनंदी रहा.